नमस्कार मित्रांनो, मी दीपक जाधव, कृषी पदवीधर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 2026 जो नैऋत्य मोसमी पाऊस आपल्याकडे येतो, त्याचा अंदाज मी आज तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. तर मित्रांनो बघा, आपण जवळपास 5 वर्षापासून तुम्ही माझ्याबरोबर जोडलेले आहात. तर टेक्स्ट मेसेज आणि व्हिडिओच्या रूपात तुम्ही माझे अंदाज बघत आले. तर मित्रांनो, बघा, भारतीय सबकॉन्टिनेंट म्हणजे इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये भारतीय उपखंडामध्ये जो काही पाऊस पडतो आपल्याकडे, तर तो पाऊस हा नैऋत्य मोसमी शाखेमुळे येतो. आपल्याकडे साधारणपणे तुम्ही जर बघितलं तर आपण उत्तर गोलार्धात येतो आणि विषुववृत्तावर इक्वेटोरियल जो रिजन आहे त्याच्यावरती सतत ट्रेड विंड वाहत असते आणि ती ट्रेड विंड साधारणपणे इंट्रा ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन क्रॉस करून ती मादागास्कर देशाकडून भारताकडे सरकते आणि याचे जे प्रेशर बेल्ट शिफ्ट होतात हिमालयाकडे आणि आपल्याकडे पाऊस येतो. तर साधारणपणे तुम्ही बघता अनादी काळापासून आपल्याकडे 7 जूनला पाऊस आला. तर हा 7 जूनला जो पाऊस येतो मित्रांनो, तर तुम्ही बघता की साधारणपणे कधी-कधी असं होतं की जून महिन्यात पाऊस येत नाही, जुलै महिन्यात पाऊस येत नाही, ऑगस्टमध्ये पाऊस येतो. कधी-कधी कमी पाऊस पडतो. काही वर्षी असं होतं की खूपच फ्लड कंडिशन होते. परंतु 2014 पासून जागतिक तापमान बदलामुळे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे पूर्ण मान्सून किंवा भारतीय उपखंडातील आणि जगभरातील मान्सून पूर्ण डिस्टर्ब झाला. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने सांगितलं होतं काही वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, की पुढील 25 वर्ष ही खूप पावसाची असणार. याचं कारण समुद्राचं तापमान आणि ऍटमॉस्फिअरचं तापमान वाढलंय त्या ठिकाणी जागतिक तापमान बदलामुळे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे. तर आज जो काही 2026 चा अंदाज येतो, तर त्याआधी आपण इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट असेल किंवा जगातले जे काही नोवा आहे, सीपीसी आहे किंवा बीओएम आहे किंवा अन्य ईसीएमडब्ल्यू जे मॉडेल आहे वेदर मॉडेल, त्याच्यामध्ये डायनेमिक मॉडेल आणि स्टॅटिस्टिकल मॉडेल चा जो डेटा कलेक्ट करून मी त्याचा अभ्यास करून तो अंदाज तुमच्यापर्यंत देण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणी असतो. तर आज बघा मित्रांनो, भारतीय हवामान शास्त्र विभागाने साधारणपणे आपल्याला जो काही अंदाज दिलेला आहे यंदा 92% पाऊस पडणार असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं. आणि जी काही भारतामध्ये खासगी हवामान अंदाज देणारी जी संस्था आहे स्कायमेट, तिने 94 ते 95% पाऊस पडेल याचा असा आपल्याकडे अंदाज दिला. तर स्क्रीनवर बघा, जे आयएमडीने जे काही आपल्याला महाराष्ट्राचा जो काही लोगो टाकलेला आहे, या लोगोनुसार जवळपास 95% महाराष्ट्र हा पिवळ्या कलरमध्ये व्याप्त दिसतो. त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याकडे कमी पाऊस असेल, परंतु गडचिरोलीच्या भागात जो काही निळा कलर दिसतो त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. चांगली म्हणजे ॲबोनॉर्मल अशी शक्यता आहे. आणि इतर ठिकाणी जे काही ग्रीन बेल्ट दिसतात, त्याच्यामध्ये जेमतेम सरासरी इतका पाऊस पडेल असा एक अंदाज त्या ठिकाणी आहे. परंतु आता आपल्याला हे बघायचंय की साधारणपणे पावसाची जी काही विभागणी आयएमडी कडून केली जाते भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून, तर ती कशी असते? आता स्क्रीनवर बघा की अत्यंत कमी पाऊस जर ज्या वर्षी पडला, तर तो 90% पाऊस असतो किंवा त्यापेक्षा कमी त्या वर्षी दुष्काळाचं सावट ते असतं. आता सरासरीपेक्षा कमी 90 ते 95% पाऊस हा सरासरीपेक्षा कमी. आता सरासरी पाऊस जर म्हटला तर 96 ते 104% पाऊस म्हणजे 870 मिलीमीटर पाऊस पडतो. सरासरीपेक्षा जास्त हा 105 ते 110% पाऊस पडतो आणि अत्याधिक पाऊस जर म्हणला तर 110% पेक्षा जास्त हा पाऊस अशी विभागणी ही आयएमडीने केलेली असते. आता याच्यामध्ये मागील 10 वर्षाचं जर ऍव्हरेजली जर पाहिलं तुम्ही साधारणपणे भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि जी खासगी हवामान अंदाज देणारी संस्था स्कायमेटचे जर रिपोर्ट बघितले, तर तुम्ही स्क्रीनवर बघा की कशा पद्धतीने त्यांनी जो चार्ट दिलाय. तर हा चार्ट जर बघितला 2018 पासून 2026 पर्यंत तुम्ही त्यांची अंदाज तुलना जर बघितली, तर आयएमडीने समजा 2018 ला 97% पाऊस सांगितला होता आणि स्कायमेटने 92% पाऊस सांगितला होता, पण तो झाला 91%. आता 2025 ला 105% पाऊस सांगितला होता. 103% पाऊस झाला. पण तो ऍव्हरेजली 108 झाला. परंतु अनेक ठिकाणी तो 150% देखील पाऊस झाला. म्हणजे हे अंदाज फक्त एक सांख्यिकीय डेटावरती असतात, परंतु पाऊस मात्र हा जास्तच होतो. तर आता मित्रांनो, आपण बघूया की भारतीय मान्सूनचा जो काही पाऊस आहे, तो आपल्याकडे पाऊस जो येतो, त्याच्यावर अनेक घटक हे कारणीभूत असतात. जसं युरेशियन स्प्रिंग, स्नो कव्हर किंवा इंडियन ओशन डायपोल, एल्निनो, लानिना किंवा एमजेओ फेज किंवा डब्ल्यूडी असे अनेक घटक आहे आणि ते अनेक घटकांचा प्रभाव आपल्या भारतीय पावसावर होत असतो. जी चर्चा सोशल मीडियात चालू आहे आता, तर तो एल्निनो, आता एल्निनो बाबत जी काही चर्चा चालू आहे, तर त्या संदर्भात आपण बघूया.
आणि आपलं शेवटच्या याच्यामध्ये आपण आता राज्याचा माझ्या दीपक जाधव हवामान अंदाज या सेवेकडून मी माझ्या यंदाचा पाऊस कसा असेल याबद्दल अंदाज देणार आहे. तर मी पहिल्यांदा सांगितलं की कधी कधी मान्सून किंवा पाऊस खूप पडतो तर कधी कधी दुष्काळ पडतो. त्या दुष्काळ पडणाऱ्या ज्या काही 5 गोष्टी आहे मी तुम्हाला सांगितल्या. तर बघा, जर युरेशिया म्हणजे रशिया, युरोप, आफ्रिका या खंडाच्या उत्तर भागाचं जे काही तापमान आहे, हिमालयाच्या त्या बाजूला जर बर्फाळ मार्च, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये जर जास्त बर्फ पडलं तर आपल्याकडे भारतामध्ये इंडियन ओशन डायपोल हा निगेटिव्ह फेजला जातो, असा मागचा डेटा सांगतो. परंतु यंदाचा जर डेटा बघितला तर तुम्ही बघा, नोआचा डेटा बघा. त्या ठिकाणी नोहा जी काही संस्था आहे, नॅशनल ओशिनिक ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन, ही नोआ अमेरिकेची संस्था आहे. तर नोआने सांगितलं की यंदा त्या तुलनेत क्लाउड कव्हर कमी होतं. तर आता नंतर तुम्ही बघा, एक ग्लोबल स्नो लॅब आहे, त्या लॅबचं देखील हेच मत होतं की साधारणपणे कमी स्नो कव्हर होतं, त्यामुळे पाऊस चांगला असणार आहे. तर हा जो डेटा आहे स्क्रीनवर बघा, 1967 पासून 2026 पर्यंत युरेशिया भागात बर्फाचं कव्हर किती होतं आणि आपल्याकडे किती पाऊस पडला, हा डेटा त्या ठिकाणी सांगतो. तर त्यानंतर ECMWF देखील स्नो कव्हर सांगतो की कमीच होता आणि पावसाचे चान्सेस हे आपल्याकडे भारतात चांगले राहण्याचे चान्सेस हे आपल्याकडे दिसतात. आता तुम्ही बघितलं की युरेशिया भागामध्ये यंदा बर्फ कमी होतं, त्यामुळे इंडियन ओशन डायपोल हा पॉझिटिव्ह फेज मध्ये, आता सध्या न्यूट्रल फेज आहे पण तो पॉझिटिव्ह फेज मध्ये येण्याची शक्यता आहे. आता आपण एमजेओ फेज बघू. आता काय, मॅडन आणि जुलियन नावाच्या 2 शास्त्रज्ञांनी हा फेज शोधला. तर त्या मॅडन जुलियन नावाच्या शास्त्रज्ञांनी असं शोधलं की पृथ्वीच्या विषुववृत्तीय भागातून एक वारा फिरतो आणि तो 40 ते 60 दिवसामध्ये पृथ्वीला एक चक्कर टाकतो. तर त्या काळामध्ये साधारणपणे तो हिंदी महासागराच्या अँप्लिट्यूड 1, 2 आणि 3 वर आल्यानंतर आपल्याकडे चांगला पाऊस येतो. त्यामुळे पावसाळ्याच्या जून ते सप्टेंबर या काळामध्ये त्याच्या 4 फेऱ्या किंवा 5 फेऱ्या देखील होत असतात. सध्या जर एमजेओ फेज जर तुम्ही बघितला तर बघा, स्क्रीनवर बघा, तर ऍक्सेस जी म्हणजे BOM, ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलियन वेदरच्या फॉरकास्टिंग नुसार तो साधारणपणे 26 एप्रिलला अँप्लिट्यूड 1 मध्ये येतो आणि तो साधारणपणे 1, 2, 3 मेच्या एंडिंग पर्यंत 1, 2, 3 आपल्या हिंदी महासागरावर रेंगाळण्याची शक्यता या ठिकाणी दिसते. त्या काळात कधी कधी काय होतं की अरबी समुद्रावर, बंगाल हिंदी महासागरावर बाष्प जोरात येतं. हा एमजेओ फेज जेव्हा बाष्प घेऊन येतो आपल्याकडे, तर मागच्या वर्षी देखील आपल्याकडे पाऊस पडला, जोरदार मे महिन्यात जो पाऊस पडला तर त्याला एमजेओ फेज कारणीभूत झाला होता. त्या काळात जर आल्यानंतर कदाचित सायक्लोन बनू शकतं किंवा लो प्रेशर डिप्रेशन बनून आपल्याकडे पाऊस हा वाढत असतो. तर हा साधारण झाला एमजेओ फेजचा अंदाज. इंडियन ओशन डायपोल काय आहे, तर तुम्ही स्क्रीनवर बघा, एक छोटासा व्हिडिओ बघून घ्या की साधारणपणे हा जो इंडियन ओशन डायपोल असतो, हा इंडियन ओशन डायपोल कधी कधी न्यूट्रल असतो, कधी कधी हा पॉझिटिव्ह असतो, तर कधी कधी निगेटिव्ह असतो. साधारणपणे याच्यात या 3 स्टेप असतात आणि या 3 स्टेप मध्ये ज्या वेळेस मात्र वॉर्मर वॉटर हे आपल्या भारताच्या बाजूला असेल, आफ्रिकेच्या, त्यावेळेस आपल्याकडे बरोबर 7 जूनला पाऊस येतो. पाऊस येण्यास अनुकूल वातावरण असतं. परंतु कधी कधी कोल्डर वॉटर जर असेल तर आणि ऑस्ट्रेलियाच्या भागामध्ये त्या ठिकाणी काय होतं, वॉर्मर गरम पाणी तयार होतं आणि म्हणजे पूर्व आणि पश्चिम बाजूचं तापमान गार गरम होणे या क्रियेलाच इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि न्यूट्रल होणे असं म्हणतात. कारण त्या भागातून आपल्याकडे आता यंदा जर तसं बघितलं तर साधारणपणे बघा, जर तुम्ही ऑफिशियल त्यांच्या वेबसाईट जर बघितल्या तर आयओडी बघा तुम्ही, आता हा जर अंदाज बघितला भारतीय हवामानशास्त्र विभागाचा, तर इंडियन त्यांचं म्हणणं असं आहे की इंडियन ओशियन डायपोल त्यांचे पॅरामीटर्स असे सांगतात की साधारणपणे आयओडी हा जून मध्ये नाही पण जुलैमध्ये पॉझिटिव्ह होण्याची शक्यता, म्हणून जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये चांगल्या पावसाची शक्यता ही आहे. यंदा एक असं भेटतं की एल्निनोचा प्रभाव जो आहे, एल्निनो हा सुरुवातीला मात्र लानिनाचा प्रभाव असल्यामुळे त्याचा त्याचा फायदा आपल्याला होणार आणि नंतर इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह होईल, त्याचा आपल्याकडे फायदा होईल. तुम्ही बघा 2026 साठी आयओडीचा अंदाज जर बघितला तर हे भारतीय हवामानशास्त्र विभागाचं जर मॉडेल बघितलं तर आयओडी हा शेवटच्या टप्प्यात चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह असण्याची शक्यता आहे, म्हणून ऑक्टोबरमध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता हे झाला आयओडीचा अंदाज. आयओडीचा त्यांचा जर विविध रेशो जर बघितले, ECMWF किंवा BOM किंवा
इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट या तिघांचा अंदाज जर बघितला तर हाच सांगतो की आयओडी हा नंतरच्या काळामध्ये पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे. आता आपण चौथा जो फॅक्टर आहे भारतीय पर्जन्यावर परिणाम टाकणारा तो एल्निनो 2026 तर जर प्रोबॅबिलिटी जर बघितली तुम्ही जर बघा तर काही लोकांचं म्हणणं आहे की भारतात सुपर एल्निनोची शक्यता कदाचित नाहीये. बऱ्याच संस्थांचं म्हणणं नाहीये आणि आपला अभ्यास देखील सांगतो की सुपर एल्निनो बनणार नाही. एल्निनोचा प्रभाव वाढताना दिसतो. जास्तीत जास्त 1.0 इतकं टेम्परेचर हे पूर्व भागाचं वाढणार आहे. त्यामुळे आपल्याकडे पाऊस थोडा कमी असेल, परंतु इतकाही कमी नसेल की आपल्याकडे दुष्काळ पडेल. तुम्ही बघा आता साधारणपणे नोवाची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे यांच्यानुसार असं दिसतं की सध्या फेब्रुवारी, मार्च, एप्रिल मध्ये न्यूट्रल कंडिशन ला निना, मार्च, एप्रिल, मे मध्ये न्यूट्रल कंडिशन होती. त्यानंतर एप्रिल, मे, जून मध्ये न्यूट्रल कंडिशन आणि थोडासा विकसित होताना दिसतो एल्निनो. तो हळूहळू वाढत चालतो, परंतु न्यूट्रल कंडिशन देखील आपल्याकडे चांगला पाऊस पडतो. आता तुम्ही जर बघितलं तर विषुववृत्तीय भागातून जो काही प्रशांत महासागर आहे 3.4 जो रिजन आहे त्याच्यातले जे काही बाष्प पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे जे डायव्हर्शन करतात, वॉकर सर्क्युलेशन म्हणतात त्याला. तर पूर्वेकडे जर अमेरिकेकडे तापमान वाढलं तर आपल्याकडे इंडोनेशियाकडे तापमान कमी होतं आणि आपल्याकडे एल्निनोचा प्रभाव वाढतो. म्हणून तो पाऊस आपल्याकडे कमी होतो. तर आता या संस्थांचे जे काही अंदाज आहे तुम्ही बघा पुढच्या याच्यावर इंडियन रिसर्च इन्स्टिट्यूटचे जर फॉरकास्टिंग बघितलं ते देखील सांगतात की साधारणपणे एल्निनोचा प्रभाव वाढताना दिसतो. IRI जे आहे त्यांचे विविध मॉडेल जे आहे डायनेमिक मॉडेल आणि स्टॅटिस्टिकल मॉडेलचा डेटा देखील हेच सांगतो की टेम्परेचर साधारणपणे फारच थोडे मॉडेल आहे जे एल्निनो नासाचा एक मॉडेल आहे तेच सांगतं फक्त की 2.5च्या वर टेम्परेचर जाऊ शकतं. बाकीचे सर्वच मॉडेल हे साधारणपणे 1.5च्या पुढे दाखवत नाही. बघा तुम्ही सर्वच मॉडेल डायनेमिक मॉडेल आणि स्टॅटिस्टिकल मॉडेल सगळ्या 20-25 मॉडेल हेच सांगता. फक्त 2-3 मॉडेल दाखवता म्हणून आपण त्या निष्कर्षापद त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. तर सी सरफेस टेम्परेचर जर बघितलं साधारणपणे अॅन्युमली जर बघितली तर ही यंदाची जी काही टेम्परेचर आहे अजूनही आपल्याकडे ला निना विकसित आहे आणि हळूहळू पुढे जाऊन तो एल्निनो त्याचं डायव्हर्शन होऊ शकतं. तर मित्रांनो आता या झाल्या इंडियन ओशन आणि डब्ल्यूडीचा जो काही प्रभाव आहे हा साधारणपणे नंतर पाऊस गेल्यानंतर पावसाळा संपल्यानंतर हा नोव्हेंबर महिन्यात विकसित होणारा असतो. त्यामुळे त्याचा अंदाज तो पुढे असेल. परंतु ज्या वर्षी दुष्काळ पडतो, ज्या वर्षी पाऊस कमी असतो त्यावर्षी डब्ल्यूडी देखील ऍक्टिव्ह त्यांची कव्हर कमी असतं आणि हिमालयावरती ते कमी येत असतात. आता बघा IMDच्या अंदाजानुसार तुम्ही जे पहिलं पेज बघितलं होतं की त्यांनी सांगितलं होतं की साधारणपणे पाऊस हा कमी राहण्याची शक्यता आहे. तर बघा या पेजवरती जे पहिलं पेज जे दाखवलं फक्त गडचिरोलीकडे पावसाचा जो काही अंदाज त्यांनी सांगितला होता तर ह्यानुसार असं दिसतं की जे संपूर्ण भारतामध्ये दुष्काळाच्या छायेत दाखवता, परंतु मागील काही वर्षाचा डेटा जर बघितला तर बघा तुम्ही आता मी या ठिकाणी स्क्रीनवर टाकतो तर तुम्ही स्क्रीनवर बघा. तर मित्रांनो एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. हे उदाहरण का सांगतोय की घाबरून जाण्याची गरज नाहीये. आता नाशिक जिल्ह्याच्या उदाहरणाकरता राज्यातील कुठल्या तरी एक जिल्हा आपण घेऊ. आता नाशिक जिल्हा घेऊ. तर आता नाशिक जिल्ह्याची स्क्रीनवर इमेज बघा तुम्ही. तर याच्यामध्ये मागच्या वर्षी IMDने सांगितलं होतं की सरासरी 5% पावसाचा डेटा होता. पण आपल्याकडे 150% पाऊस झाला आपल्याकडे. सांगा किती 50 ते 45% जास्त पाऊस झाला. तुम्ही बघा जर त्यांनी सांगितला होता त्यांच्या तुलनेत म्हणजे 45% पाऊस हा जास्त झाला. आता जो काही ऍव्हरेजली ते सांगतात की 887 मिलीमीटर पाऊस, तर मागच्या वर्षी जो सांगितला होता त्यांनी 900 ते 930 मिलीमीटर पाऊस, तो पाऊस झाला किती बघा. प्रत्येक तालुक्याचा तुम्ही बघा. चांदवड तालुक्यामध्ये 1400 पश्चिम बाजूला होता, 700 पूर्व बाजूला होता. इकडे सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी हा कोकण भागात मोडतो. त्यामुळे 2200, 2300, 2400, 2600 मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी पडला होता. इकडे दिंडोरीकडे, नाशिक, विंचूर, निफाडकडे 1000 मिलीमीटर, 1800 मिलीमीटर तुम्ही बघू शकता. हे आकडे पाहिले तर IMDने सांगितलेल्या आकड्यांपेक्षा डबल पाऊस त्या ठिकाणी पडला होता. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाहीये. लक्षात घ्या आपल्याला घाबरण्याची अजिबात गरज नाहीये. ज्या सोशल मीडियावर ज्या गोष्टी दाखवताय की इतका पाऊस होईल, इतका किंवा त्या पावसाचं वितरण असं असेल तसं असेल, परंतु सगळे जर फॅक्टर बघितले तर त्याच्यामध्ये इंडियन ओशन डायपोल आहे, एल्निनो आहे. यंदा काय होईल बघा. सध्या आता
आयओडी हा न्यूट्रल कंडिशनला आहे आणि एल्निनो सध्या लानिना आहे. पहिल्यांदा आपल्याकडे जून जुलैमध्ये लानिना आपल्याकडे पाऊस देईल आणि त्यानंतर इंडियन ओशन डायपोल हा पॉझिटिव्ह होतोय जुलैच्या एंडिंगला. तो ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आपल्याकडे पाऊस देईल. म्हणजे 2 महिने लानिना मदत करतो आणि 2 महिने आपल्याकडे आयओडी मदत करतो. त्यामुळे आपल्याकडे साधारणपणे चांगल्या प्रकारे पाऊस होण्याचे चान्सेस हे आहेत. हा सगळा डेटा त्या ठिकाणी सांगतो. आयएमडीचा डेटा जर बघितला तर त्यांनी सांगितलं होतं की 800 ते आणि महाराष्ट्रात जर बघितलं तुम्ही तर साधारण 800 ते 1000 मिलीमीटर पाऊस सरासरी पडतो. तर त्याच्यामध्ये यंदा जो आयएमडीने सांगितलं की वाशिम, नागपूर, गडचिरोलीकडे सरासरी जास्त पाऊस पडेल. अहिल्यानगर दक्षिण भाग, अमरावती, जालना, लातूर या भागात सरासरी एवढा पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे. तर मित्रांनो बघा, आता आपला अंदाज त्या ठिकाणी आपण बघूया की दीपक जाधव हवामान अंदाज या अंदाजा कडून किती पावसाचा अंदाज आहे. तर माझ्याकडून जो काही सगळे स्टॅटिस्टिकल डेटे नोआ चे रिपोर्ट आहे, त्यानंतर आयओडीचे फॅक्टर आहे, त्यानंतर एल्निनो लानिनाचे जे काही प्रभाव आहे, हे सगळे आणि मागच्या डेटावरून मी जो काही अंदाज काढलाय तो साधारणपणे 98 ते 104% पावसाचा अंदाज माझ्या हवामान अंदाज दीपक जाधव हवामान अंदाज या कडून तुमच्याकरता मी देत आहे. तर 104% पाऊस जो होईल हा तुम्ही म्हणाल की आयएमडीने सांगितलं होतं की इतका पाऊस 92% तुम्ही कसे सांगतात? तुमच्याकडे कुठला अभ्यास किंवा कुठल्या नॉलेजनी सांगतात? तर मित्रांनो, मागच्या वर्षी जो मे महिन्यात जो पाऊस पडला आपल्याकडे साधारणपणे 400 ते 500 मिलीमीटर पाऊस त्या मे महिन्यात काही ठिकाणी पडला. ऍव्हरेजली तो 250 मिलीमीटर पाऊस मे महिन्यात पडला. तर जबरदस्त 17 पाऊस आपल्याकडे झाले होते आणि मे महिन्याभर पाऊस पडत होता. तर याचा अंदाज आयएमडीने किंवा स्कायमेटने का दिला नव्हता मग? मला हे सांगायचंय. त्यामुळे बघा, पुढे होणाऱ्या ज्या काही घटना आहे या घटना संदर्भात फक्त एक अंदाज किंवा तर्क लावू शकतो आपण. शास्त्रीयरित्या अनप्रेडिक्टेबल गोष्ट आहे. हवामान अंदाज देणं ही अनप्रेडिक्टेबल गोष्ट आहे. फक्त आज आपण म्हणतो की समुद्राच्या पाण्याचं तापमान हे सुपर अल्निनोकडे जातं, परंतु तसं न होता 1.0 म्हणजे 1% फक्त उत्तर आणि पश्चिम भागाचं तापमानात डिफरन्स असणार आहे. म्हणून एल्निनोचा प्रभाव जर तुम्ही बघितलं 2001 पासून 2010 पर्यंत जर बघितलं मित्रांनो, तर एल्निनो आणि लानिना याचे पॅटर्न हे 3 वर्षाचे असायचे. 3 वर्ष एल्निनो, 3 वर्ष लानिना. तर त्या 3-3 वर्ष दुष्काळ, 3-3 वर्ष खूप पाऊस, फ्लडिंग कंडिशन तयार व्हायची. तर आता जर बघितलं तर 18 महिन्याच्या आत फेज चेंज होतो. म्हणून जर चेंजेस व्हायचा असेल तर 3 वर्ष कालावधी जावा लागतो, तर तो चेंज होतो. 2.5% जातो. थ्रीशोल्ड व्हॅल्यू जर बघितला म्हणजे सरासरी 3 महिन्याचं एसएसटी अॅनोमली सी सरफेस टेम्परेचर जर बघितलं तर ते 0.2 0.3 इतकं म्हणजे हळूहळू वाढता येते. आणि जर 2.5 म्हणजे 2-2.5% जर समुद्राचं तापमान वाढायचं असेल तर साधारणपणे त्याला 2 ते 2.5 वर्ष जातील. त्यामुळे लक्षात घ्या, सध्या पॅटर्न 18 महिन्याचा आहे, त्याच्यामुळे फक्त 1.0 पर्यंत समुद्राचं तापमान हे वाढणार आहे आणि नंतरच्या काळात न्यूट्रल कंडिशन होऊन पुन्हा पुढच्या वर्षी चांगला पाऊस तर असणारच आहे. परंतु 2026 चा पाऊस हा 98 ते 104% पावसाचा अंदाज हा आहे. हा युरेशियन स्प्रिंग कव्हर, डब्ल्यूडी, त्यानंतर आयओडी आणि लानिनाचा जो काही प्रभाव आहे त्याच्यामुळे मी एक अंदाज सांगितलाय. त्यानंतर एक फॅक्टर असतोच, तो म्हणजे लो प्रेशर, डिप्रेशन आणि सायक्लोन. तो तर आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेला नाहीये आणि ते देखील फॅक्टर आपल्याकडे असतात. त्याचा पाऊस आपल्याकडे पडणार आहे. आता कुठल्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस असेल तर मित्रांनो बघा, साधारणपणे ठाणे, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागामध्ये सुरुवातीला पाऊस हा कमी असेल, परंतु जुलैमध्ये चांगला पाऊस त्या जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता ही आहे. कारण मान्सून जसा सक्रिय होईल तसा कोकणात पाऊस पडतो आणि ऍव्हरेजली कोकणात हा पाऊस आपल्यापेक्षा 4 पट अधिकच असतो. त्यानंतर नंदुरबार, अक्कलकुवा आणि नवापूर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पावसाची शक्यता ही दिसते. खांडबारा आणि शहादा परिसरामध्ये थोडासा त्यापेक्षा कमी पाऊस दिसतो. नाशिक विभागाकडे जर बघितलं तर नाशिककडे बघा, नाशिकच्या पश्चिम भागामध्ये जो काही जिल्हे तालुके त्याच्यामध्ये त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ सुरगाणा या आणि दिंडोरीचा पश्चिम भाग या भागामध्ये चांगला पाऊस पश्चिम बाजूने शक्यता ही चांगली दिसते.
पूर्व बाजूला सिन्नर पूर्व आणि चांदवड पूर्व, सटाणा पूर्व, निफाड पूर्व या भागामध्ये साधारणपणे मध्यम पावसाची शक्यता दिसते आणि या भागामध्ये सिन्नरच्या भागामध्ये खंड पडण्याची शक्यता ही या पावसाच्या काळात दिसते आपल्याला. आणि पूर्व भाग मालेगाव देखील खंड थोडा दिसतो त्या पावसात. परंतु पश्चिम बाजूला जो काही पाऊस येतो आपल्याकडे, तर आता अहिल्यानगरचं जर बघितलं तर त्या ठिकाणी भंडारदरा आणि पारनेर भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता ही दिसते. इकडे शेवगाव, कर्जत, पाथर्डी, राहता, कोपरगाव, श्रीरामपूरकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्या अंदाज सेवेमध्ये दिसतो. पुण्याकडे वेल्हे, भीमाशंकर, खंडाळा भागात चांगला पाऊस दिसतो. त्यानंतर भोर, पुणे आणि या भागामध्ये बारामती, दौंड, शिरूरला थोडासा मध्यम ते कमी पावसाची शक्यता त्या भागात दिसते. त्यानंतर साताऱ्याकडे बघितलं तर महाबळेश्वर, पाटण, जावळीकडे पाऊस चांगला दिसतो. नंतर खटाव, फलटण, मान जे आहे त्या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे कमी दिसते. कमी म्हणण्यापेक्षा मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसतो. सांगलीकडे देखील कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ची शक्यता दिसते. इस्लामपूर आणि शिरोळकडे शक्यता. कोल्हापूर आणि सिंधुदुर्गकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी दिसतो. धुळे, साक्री आणि चिमठाणा या भागात चांगल्या प्रकारे पावसाची शक्यता ही दिसते. सोलापूरकडे सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ आणि नांदेड या भागामध्ये साधारणपणे तापमान हे अधिक असेल. या काळामध्ये तापमान अधिक असेल. हा जो मराठवाड्याचा पॅटर्न मी तुम्हाला सांगितला 8 ते 10 जिल्ह्यांचा, या पॅटर्न मध्ये साधारणपणे पावसाचं प्रमाण हे बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे असण्याची शक्यता ही आहे. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी पावसाची शक्यता ही जी मी सांगितली 98 ते 104% पाऊस पडण्याची शक्यता ही आहे. तर जो स्केअरसिटी झोन आहे आपल्याकडे, आवर्षण प्रवण जो भाग आहे, या भागामध्ये नेहमीच पाऊस पडतो. ज्यावेळी लहान येण्याचा प्रभाव असतो त्या भागात देखील पाऊस हा कमी पडत असतो. त्यामुळे आवर्षण भागामध्ये पावसाचे खंड हे मराठवाड्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला दिसून येतात. त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या, कारण कोकण आणि पश्चिम घाटावरती पाऊस हा आपल्याकडे नेहमी जास्त असतो. विदर्भाचा विचार करायचा झाला तर वर्ध्याकडे पाऊस बऱ्यापैकी दिसतो. हिंगणघाट, नागपूरकडे उमरेड, भंडाऱ्याकडे मोहाडी व परिसर या भागामध्ये देखील पाऊस हा चांगल्या प्रकारे दिसतो. आयएमडीचा अंदाज देखील तेच सांगतो. इकडे गोंदियाकडे अर्जुनी, मोरगाव, त्यानंतर यवतमाळकडे पांढरकवडा, गडचिरोली पूर्व भाग आणि चंद्रपूर या भागामध्ये देखील चांगल्या प्रकारे पावसाची शक्यता ही दिसते. साधारणपणे वेदर पॅटर्न हा मराठवाड्याच्या संपूर्ण भागाकरता एकच असतो. पूर्व विदर्भाकडे जाऊन थोडा चेंज होतो. इकडे पश्चिम घाटावरती जे काही जिल्हे 7 त्याच्यामध्ये नंदुरबारचा भाग, काही धुळ्याचा भाग, पश्चिम भाग, त्यानंतर नाशिकचा पश्चिम भाग, पुण्याचा पश्चिम भाग, साताऱ्याचा पश्चिम भाग, सांगलीचा पश्चिम भाग आणि कोल्हापूरचा पश्चिम भाग या पश्चिम घाटावर पाणी अधिक असतो आणि त्याच जिल्ह्यांच्या पूर्व भागात पाऊस कमी असतो. त्यानंतर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये देखील पावसाचं प्रमाण हे कोकण रिजन असल्यामुळे ते पाऊस चांगला होतो. तर बघा मित्रांनो, मला हे सांगायचंय की जगातील कुठलीही मॉडेल किंवा कुठलीही हवामान संस्था यांनी दिलेले अंदाज हे साधारणपणे ±10 ते 5% असतात. परंतु तरीही यंदा जो काही संस्थांनी जो काही अंदाज सांगितला की आपल्याकडे कमी पाऊस होईल, तरी हे एक लक्षात घ्या, साधारणपणे पाऊस हा 98 ते 104% पाऊस हा चांगला पाऊस आपल्याकडे होणार आहे. त्यानुसार कामाचं नियोजन करा. फक्त एक गोष्ट पाहायला मिळते की ज्या वर्षी अल्निनोचा प्रभाव असतो किंवा इंडियन ओशन डायपोल हा न्यूट्रल कंडिशनला असतो, त्यावेळेस मात्र पावसाचा खंड पडण्याच्या शक्यता असतात. खंड पाऊस म्हणतात त्याला. आणि तो खंड कदाचित 15 दिवसाचा किंवा 21 दिवसाचा, 1 महिन्याचा देखील खंड हा असू शकतो. पण यंदा 1 महिन्याचा नाही, परंतु 15 ते 21 दिवसाचा खंड पडण्याची शक्यता ही आपल्याला जाणवते. म्हणून एकंदरीत लक्षात घ्या, जून जुलैमध्ये एल्निनो लानिनाचा प्रभाव असल्यामुळे आपल्याला तो पाऊस देईल. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये इंडियन ओशन डायपोल आपल्याकडे ऍक्टिव्ह होतो, तो आपल्याला पाऊस देईल. एमजेओ फेज साधारणपणे 3 वेळेस हा पावसाळ्यात येऊन जाणार, तो देखील आपल्याला पाऊस त्या ठिकाणी चांगला देणार आहे. आणि हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि हा अंदाज सर्व शेतकरी वर्गाला त्या ठिकाणी शेअर करा. कारण आपले अंदाज जे काही वर्तवतो, जर सगळ्यांचं एकत्र करून जवळपास 10 ते 15 मॉडेल विविध संस्था
आणि विविध काही ज्या गोष्टी घटक ते एकत्र करून आपण अंदाज देत असतो आणि हा अंदाज हा शेतकरी वर्गाला नेहमी उपयुक्त असतो. तर लक्षात घ्या 98 ते 103 ते 104% पर्यंत पावसाचा अंदाज हा आपल्या दीपक जाधव हवामान अंदाज या अंदाजाकडून मी या वर्षीचा अंदाज वर्तवतो. तो सगळ्यांना सांगा आणि त्यानुसार शेतीचं, पाण्याचं, सगळ्या गोष्टीचं नियोजन करा आणि हा अंदाज सर्वांना शेअर करा. धन्यवाद.